लवकर ताब्यात येईल. नाही, त्यांचं हे बघा, ते दुसऱ्यांदा निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहे, त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे, त्याला मी डिनाय करणार नाही. तो त्यांनी प्रश्न मांडलेला आहे, त्याच्यावरती ते बोलतील. अशा प्रश्नाच्या बाबतीत मला वाटतं एकदम काही बोलणं उचित होणार नाही. मी त्यांचं स्टेटमेंट पाहिल आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बोल. पुरा नगरच्या काय बीडच्या नवीन SP आहेत. कारण मी आजवरपासून म्हणतोय ही पाळी आमच्या बीड जिल्ह्यावर का आली की बिंदू नामावलीची वास्तुशांती वाटोळ बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. मी 100 वेळा सांगतोय ना. आपण मला वाटतं शोध मोहीम मीडियावाल्याने करावी, बिंदू नामावलीचं वाटोळ काय झालंय ते आणि का झालंय, कुणामुळं झालंय ह्याचंही जरा थोडस बघा. आज SP वरती ही पाळी आली, उद्या कलेक्टर वरती येईल, जिल्हा परिषदेच्या CO वरती येईल, इरिगेशनच्या बाबतीमध्ये येईल, सगळ्याच अधिकाऱ्यांच्या वरती ही पाळी येणार आहे. सौरभ नावाच्या व्यक्तीचा मृत्यू संदर्भातली आकस्मिक निधन झाल्याची बातमी आलेली आहे. काय नेमकं प्रकरण आहे? कारण सौरभ मला सौरभ वाटतं भोंडवे नावाची केस आहे. त्या केसमध्ये काही तथ्य आहे. हे कुटुंबाच्या बाजूने मी स्वतः सुद्धा गेलो होतो. मीडियाचं इंटरेस्ट नाही दिसत त्याच्यामुळे मग तुम्हीच बडबड करताय. कोण बडबड करताय हे बघा. सौरभ भोंडवे नावाचा मला वाटतं तो मुलगा आहे. त्याचे वडील माझ्याकडे आलते. केदार नावाचा एक तिथला PI API हा आकाचा माणूस होता पाटोदा तालुक्यामध्ये. त्यांनी त्यांची केस दाखल करून घेतलेली नाही. माझ्याकडे आता परत आलते. मी स्वतः SP-कडे त्यांना पाठवलं होतं आणि आता PI-ला त्याची केस त्या ठिकाणी घ्यायला लावलेली आहे. राजीनामा घ्यावा यासाठी पुरावे जे आहेत ते अजितदादांना दिले आहेत. त्यांनी धनंजय मुंडेंनी आज म्हटलं की अजितदादांना पुरावे दिले आहेत, अजितदादा आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील असं ते म्हणतात. अजितदादा निर्णय घेतील आणि अजितदादांनीच निर्णय घ्यावा. मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध? आमच्या पक्षाचे ते नाही आहेत. त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही? त्यांच्या पक्षाचेच आमदार म्हणतात प्रकाश सोळंके व इतर सर्व की यांचा राजीनामा घेतला पाहिजे. पण तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत. अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे. आमचं जरा लांबचं नातं आहे ना. आम्ही भाजपवाले आहोत. पुढं बरं असं देखील म्हटलं जातंय की मालवीकांना काही दिवसांमध्ये भाजपमध्ये येतील असं देखील म्हटलं जातंय. मग आम्ही संजय राऊत साहेब बोललेले आहेत. मी त्याच्यावरती टिप्पणी करू इच्छित नाही. किमान भाजपवरती एवढी वाईट वेळ आलेली नाही असं मला वाटतं.